हॅलो गाईज, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं मनापासून. आणि आता हेच बघा, ही डिझाईन तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने केले. माझी उंची 13, त्याच्यात 8.5ची घडी, 2 प्लस मार्जिनसाठी, शोल्डर 7, बगल उंची पण 7 आणि गळा रुंदी 3.5. हे पण गळा रुंदी 3.5 असा बॉक्स मी रेडी करून घेतला. आणि हे 1.25 इंचवर आपल्याला आकार देण्यासाठी मार्जिन करून घेतली. आणि ह्या साह्याने मी सेप व्यवस्थित देऊन घेतले. ह्या स्केलच्या खूप छान सेप येतो बिगनरसाठी, तर खूप चांगले. हे तुमचा जो काय गळा असेल तो, माझा 9.5चा गळा होता, मी तिथून लाईन मारून घेतली. हे बघा अशा पद्धतीने. आणि त्या हाला टोकला जॉईन केली. आता 2 इंच वरती घ्यायचं आपल्याला त्या लाईनपासनं. त्याला पण सुंदर असा गोल सेप देऊन घ्यायचा, जेणेकरून आपल्याला डिझाईन व्यवस्थित येईल. हे बघा आता अशा पद्धतीने मी कट करायले. हे काय असतं रे, आता मेन फॅब्रिकवर पण कट बघा मी कशी करते, कशा पद्धतीने करते. हे बघा अशा. आता हे पूर्ण गोल करून कट करून घ्या, व्यवस्थित सेप त्याचा कटिंग करा. बघा हा इथून. आणि आता हा दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे. हा मधला पार्ट तर आपल्या काही कामाचा येणार नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला डिझाईन बनवायची. चला, माझ्या चॅनलवर नवीन असेल तर कमेंट, लाईक नक्की करा. चॅनलला सब करा. हे बघा आता कॅनव्हास आपण किती घेणार आहोत? 6 रुंदी त्याची, आणि उंची जेवढी असेल तेवढे तुमचं जे काय मेजरमेंट असेल त्या भागाचं ते तुम्ही तेवढी उंची घ्यायची. आणि 1 इंचावर आपण हे बघा अशा पद्धतीने 1 इंचावर पूर्ण अशी स्केलनी लाईन मारून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला तेवढ्याच भागात आपल्याला डिझाईन बनवायची. हे बघा ही माझ्याकडे स्केल आहे डिझाईनची. हे खूप छान पद्धतीने एकसारखी डिझाईन येते. तुमच्याकडे नसल्यावर काही हरकत नाही, तुम्ही एखादं झाकण असतं आपलं डब्बीचं, त्या पद्धतीने पण असे छान पद्धतीने एकसारखी तुम्ही डिझाईन करू शकतात. कोणत्या पण बॉटलचे वगैरे झाकण असतं ना, तशा पद्धतीने. हे बघा आता असं कट करून घ्यायचं व्यवस्थित, प्रॉपर एकदम व्यवस्थित कट करून घ्या. आणि नाही का, हे कट केल्यानंतर तुम्ही आता हे बघा, हे काट असतात ना, तिथं प्रॉपर पद्धतीने असे ठेवा व्यवस्थित. तुमचे जेवढे काट तुम्हाला पाहिजे असेल किंवा तेवढं तुमच्या मेजरमेंटमध्ये बसतं तेवढं तुम्ही व्यवस्थित कटिंग करून घ्या. आणि छोटा बॉर्डर असली तरी पण फक्त तुम्ही काय करा, हे जे गोल राऊंड दिसतं का ते व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने ठेवा. बॅकचं प्लेन आलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. माझा काट खूप मोठा असल्यामुळे ती मोठी डिझाईन झाली. आणि कॅनव्हास कधी पण प्रेस करूनच चिटकवायचा, जेणेकरून तुम्हाला शिवायला त्रास होणार नाही बिगनरला. तर हे बघा अशा पद्धतीने आता तुम्ही शिवून घेता. ही पद्धत कॅनव्हासने चिटकवलं ना तर खूप इझी जाते. आणि बिगनरला तर थोडा वेळ लागतो की हे शिवायला, त्याच्यामुळे तुम्ही दमाने व्यवस्थित शिवा. आणि असे बघा नोचिंग करून घ्या, बरोबर कट करून घ्या. जिथपर्यंत तुम्ही नाही का ते टोक आलेले का ते व्यवस्थित कट करा, की नाही का व्यवस्थित मग पलटी होतं. ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात, आपल्या लवकर लक्षात येत नाहीत बिगनरच्या, म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करते. हे बघा अशा पद्धतीने उलटून घेतलं. आणि हे 1 इंचचा जो आपला भाग असतो का, ते मेन मी कट केला आणि 1 इंचचं मार्जिनसाठी ठेवलं. हे बघा तो भाग आपल्या काहीच कामाचा आलेला नाही, जे आपला उरलेला होता का. त्याच्यानंतर डबल आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेणं गरजेचं असतं, कारण ते शिलाईत जाते 1 इंचाचं. आणि ह्या अशा पद्धतीने तुम्ही मेन फॅब्रिक आणि अस्तरवर अशी कपडा ठेवून शिलाई द्यायची, त्याला कट करून घ्यायचं, जेणेकरून पलटी होईल. हे बघा असं पलटी होईल. तुम्ही इथं पायपिंग लेस पण लावू शकता, खूप सुंदर पद्धतीने वाटते मग ही डिझाईन. हे बघा अशा पद्धतीने आता तुम्ही हे पार्ट बरोबर वरी असे आधी व्यवस्थित जोडून घ्या. ते बघा त्याचं अंतर. आणि त्याला टाच पिन असतं, आधी टाच पिनने खाली प्रॉपर तुम्ही व्यवस्थित जोडून घ्या, मगच मशीनवर टिप मारा, जेणेकरून इकडं तिकडं तुमचं हलणार नाही आणि प्रॉपर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही ही दाब शिलाई मारू शकता तुम्हाला आवडत असली तर, नाहीतर काही हरकत नाही. थोडं वेळ लागतो ह्या डिझाईनला, म्हणजे नाही का एकदम काळजीपूर्वक हे करावं लागते.
हे बघा, हे प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे आणि हे माझं असल्यामुळे मी फर्स्ट टाईमच व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदरच तुम्हाला वेअर करून दाखवलं की अशा पद्धतीने दिसतं म्हणून. हे बघा किती सुंदर डिझाईन आली. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सब, लाईक, कमेंट करा. आवडल्यास नक्की